नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण आजीचा हार विकल्यामुळे खूपच जास्त नाराज झालेले असतात. सगळ्यांना असं वाटत असतं की जीवाने चुकीचा निर्णय घेतला. किती आणि काहीही जरी झालं तरी सुद्धा आजीचा हार हा जीवाने विकायला नको होता. म्हणून इथे घरामध्ये खूप मोठं महाभारत घडतं आणि ज्यामुळे आता जीवाला शिक्षासुद्धा केली जाते की ऑफिसमध्ये जायचं आणि मान मोडेपर्यंत काम करायचं. आणि आता जीवा खूपच मनापासून आपल्या या शिक्षेला भोगत असतो आणि आपल्या चुकीचं प्रायश्चित्त करत असतो. पण प्रेक्षकांनो, नंदिनीने हार मानलेली नसते. नंदिनी तो हार शोधण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असते. अगदी सोशल मीडियावरती, त्याचबरोबर पेपरमध्ये सुद्धा तिने बातमी छापून आणलेली असते. आणि फायनली इथे नंदिनी वेदांतपर्यंत पोहोचलेली असते. आणि प्रेक्षकांनो, आपण बघितलं, वेदांत हा पटवर्धन काका काकू यांचा मुलगा आहे. ही गोष्टसुद्धा आता नंदिनीला कळलेली असते. आणि प्रेक्षकांनो, फायनली येणाऱ्या भागामध्ये इथे पटवर्धन काका काकूंनी दोघांनी मिळून आता आजीचा हार हा नंदिनीला परत केलेला असतो. आणि त्यामुळे नंदिनी तो हार घेऊन येते आणि जीवाच्या हस्ते विक्रम काकांना द्यायला सांगते. तर इथे नंदिनीने आजीचा हार परत आणल्यानंतर इथे विक्रम काकांचा जीवावरील राग निघून गेलेला असतो. आणि त्यानंतर इथे विक्रम काका जीवाला माफ करत त्याला प्रेमाने मिठी मारतात आणि आपल्या जवळ घेतात. तर अशा रीतीने नंदिनीने जीवाच्या चेहऱ्यावरील ते हरवलेलं हसू पुन्हा परत आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता विक्रम काकांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट केलेली असते. तर त्यांनी इथे आता जीवाला बिझनेस करण्याची परवानगी दिलेली असते. नोकरी न करता तुला जो कुठला बिझनेस करायचा आहे तू कर. त्याला जे काही फंडिंग हवं आहे, त्याला जे काही इन्व्हेस्टर्स हवे आहेत ते तुला मिळतील आणि तू आता बिझनेस कर, अशी परवानगीसुद्धा इथे विक्रम काकांनी जीवाला दिलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनीला खूप जास्त आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर सगळेजण देशमुख आता एकत्र येतात आणि छान इथे नंदिनी सगळ्यांना पाणीपुरीची पार्टी देते. त्यामुळे प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा सगळे देशमुख हसत खेळत एकत्र आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं, इथे आता टक्ष या कॅफेमध्ये वेदांत आणि नंदिनी भेटलेले असतात. आणि त्याच ठिकाणी सुनीताला भेटायला इथे वसू आत्या आणि रम्या या दोघी जणी गेलेल्या असतात. आणि तेव्हा सुनीताजवळ बोलत असताना त्यांनी आता विषय काढलेला असतो काव्याचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा. तेव्हा इथे सुनीता म्हणत असते की आता मानिनीला तर तिच्या सुनेबद्दल काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे ना, पण ती काव्या एक नंबरची खोटारडी आहे. तिचा लग्नाआधी जो बॉयफ्रेंड होता त्याच्याबरोबर तिचं अफेअर होतं आणि मी स्वतः त्यांची साक्षीदार आहे. आणि ते अफेअर त्यांनी अजूनही लग्न झाल्यानंतर कंटिन्यू ठेवलेलं आहे. पण मानिनीला तर तिची सून खूपच जास्त प्रतिव्रता वाटते. कारण का, मागच्या वेळेला पारचा अपघात झाला म्हणून तिने आपल्या तळ हातावरती जळका दिवा घेतला ना, तर तिला असं वाटते काव्य खूप चांगली आहे, पार्थवरती तिचं प्रेम वगैरे आहे. असं काय नाही आहे. ती काव्य एक नंबरची हुशार मुलगी आहे, फसवते ती सगळ्यांना. तेव्हा इथे हे सगळं ऐकल्यानंतर रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला असं वाटतं, बाप रे, हे तर माझ्या हातामध्ये चांगलं आयतं जळकं लाकूडच तिला मिळाल्यासारखं वाटत असतं. की आता हे सत्य मी लवकरात लवकर पार्थ बरोबर संपूर्ण देशमुखांना सांगणार आणि त्या काव्याला पारच्या आयुष्यातून काढून फेकून देणार, असं प्रेक्षकांनो रम्याने ठरवलेलं असतं. तेव्हा रम्या म्हणते, तुम्ही एक काम करू शकता का, ते फुटेज तुम्ही मला देऊ शकता का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुनीता म्हणत असते की जेव्हा मानिनीने त्या काव्यासाठी माझ्या थोबाडीत दिली ना, तेव्हाच मी या सगळ्याचा विषय सोडला होता. तेव्हाच मी इथे आल्यानंतर संपूर्ण फुटेज डिलीट करून टाकलं होतं. तिला मी पुरावा दाखवायला गेले होते. माझ्या मैत्रिणीला इथे फसण्यापासून वाचवायला गेले होते. पण तिने काय केलं, तिने तिच्या सुनेची बाजू घेऊन माझ्या थोबाडीत मारली, मला घरातून बाहेर काढलं. म्हणून ते CCTV फुटेज मी डिलीट करून टाकलं. कशाला ठेवायचं विनाकारण. तेव्हा रम्या म्हणते की त्या काव्याच्या बॉयफ्रेंडचा एखादा तरी फोटो वगैरे तुमच्याकडे असेल का, म्हणजे पुरावा म्हणून तुम्ही ठेवला असेल तर प्लीज एकदा दाखवा ना.
तेव्हा सुनीता म्हणते की फोटो मी काढला होता, पण तो सुद्धा रागाने मी डिलीट करून टाकला. म्हणजे त्याचा फोटोसुद्धा माझ्याकडे नाही आहे. पण मी जर त्या मुलाला ओळखलं ना, तर मी नक्कीच त्याचा पुन्हा फोटो काढेन. तेव्हा इथे रम्या म्हणत असते की ठीक आहे, तुमच्याकडून एवढी माहिती मिळाली तरीसुद्धा ती आमच्यासाठी पुरेशी आहे. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही इथे काव्याचं सत्य सांगायला गेला होतात, पण ते सगळं अर्धवट राहिलं ना. त्या काव्यामुळे तुमच्या कशी थोबाडीत बसली आहे हे आम्ही आमच्या डोळ्याने बघितलंय ना. पण तुमचं राहिलेलं काम आम्ही पूर्ण करू. त्या काव्याच्या बॉयफ्रेंडचं आणि तिचं सत्य आम्ही सगळ्यांच्या समोर आणू, असं आता रम्याने सुनीताला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रम्या आणि वसूचं काम झालेलं असतं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता वेदांत, पटवर्धन काकांचा मुलगा, हा नंदिनीला हार द्यायला तयार नसतो. तो म्हणत असतो की मी माझ्या आईला इथे खास तो हार गिफ्ट केलेला आहे. जास्तीचे पैसे देऊन तो हार मी माझ्या आईसाठी खरेदी केला आहे. अहो, मी ऑस्ट्रेलियावरून इथे इंडियामध्ये माझ्या आईचा वाढदिवस सेलिब्रेट करायला आलो होतो आणि तिला इतक्या प्रेमाने दिलेलं गिफ्ट मी तुम्हाला परत करेन असं वाटलंच कसं तुम्हाला? मी तुमचं हे अजिबात सांगणं मान्य करणार नाही आहे. तेव्हा तिथे पटवर्धन काका काकू येतात. आता त्यांची नंदिनीबरोबर खूपच छान ओळख असते, कारण ते आनंद निवासला डोनेशन वगैरे देत असतात. जेव्हा इथे वेदांत ऑस्ट्रेलियामध्ये असतो, तेव्हा काका काकूंची काळजी ही नंदिनीने सुद्धा खूप वेळा घेतलेली असते. तेव्हा इथे पटवर्धन काकू नंदिनीला जाऊन भेटतात आणि म्हणतात की वेदांत, अरे तू नंदिनीला भेटायला आलायस, पण तुम्ही दोघेजणं का भेटलात? तुमची काय ओळख? तेव्हा वेदांत म्हणत असतो की आई, नंदिनीनेच मला इथे भेटायला बोलावलं होतं. तिला मी तुला जो हार खरेदी करून दिलाय ना गिफ्ट म्हणून, तो हार तिला परत हवाय. तेव्हा इथे पटवर्धन काकू म्हणतात, कुठला हार? आणि त्यांनी आपल्या गळ्यामध्ये घातलेला तो हार आता नंदिनीला दाखवतात आणि म्हणतात की तू या हाराबद्दल बोलतेस का? तेव्हा इथे नंदिनी आता जेव्हा काकूंच्या गळ्यामध्ये तो हार बघते, तेव्हा ती भयंकर इमोशनल होते. तिला असं वाटतं की इथे वेदांत बरोबरच बोलतायत. म्हणजे आपल्या आईला इतका प्रेमाने दिलेला हार जो त्यांनी गळ्यामध्ये घालून मिरवतायत, तो हार मी कसा काय घेऊन जाऊ? नाही, नाही. जीवांच्या चेहऱ्यावरचं हसू आणण्यासाठी मी काका काकूंच्या चेहऱ्यावरचं हसू, वेदांच्या चेहऱ्यावरचं हसू हिरावून घेऊ शकत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही काकू, असं काही नाही आहे. मला फक्त बघायचा होता हा हार तुमच्या गळ्यामध्ये कसा दिसतोय. खूपच सुंदर दिसतोय तुमच्या गळ्यामध्ये हार. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज रात्री तुम्ही ऑस्ट्रेलियाला जाताय ना? मी तुम्हाला खूप मिस करेन. बरं झालं मला इथे वेदांतकडून कळलं की तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर ऑस्ट्रेलियाला जाताय, म्हणून मी तुम्हाला इथे भेटायला आले. तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटतंय. असं इथे नंदिनी म्हणते आणि तो हार ती पुन्हा मागत नाही, कारण तिला हार मागून काकूंच्या चेहऱ्यावरचं हसू हिरावून घ्यायचं नव्हतं. आणि त्यामुळे नंदिनी काका काकूंचा आशीर्वाद घेऊन आपल्या घरी निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी गेल्यानंतर इथे आता पटवर्धन काकू म्हणत असतात की वेदांत, अरे नंदिनी अशी का लगेच निघून गेली? ती इथे कशासाठी आली होती, काही सांगशील का? तेव्हा वेदांत म्हणत असतो की आई, नंदिनीला हा हार हवाय. हा मी सराफ सोनार आहेत ना, त्यांच्याकडून खरेदी केलं आहे तुझ्यासाठी. पण त्यांच्याकडे त्यांच्या नवऱ्याने हा हार विकला होता आणि हा हार त्यांच्या आजीचा आहे, त्यांची शेवटची आठवण. पण त्यांचं आनंद निवास हातातून जात असताना इथे जीवाने हा हार विकला आणि आनंद निवास वाचवला. पण आता इथे या हारामुळे त्यांच्या घरामध्ये खूपच जास्त वाद झालेला आहे, कारण ही त्यांच्या आजीची शेवटची आठवण होती म्हणून. आणि या आठवणीबरोबर सगळेजण इमोशनली खूपच जास्त अटॅच्ड आहेत आणि म्हणून हा हार नंदिनीला हवाय. ती घेण्यासाठी आली होती, पण तुझ्या गळ्यामध्ये बघितला आणि ती न घेता निघून गेली. तेव्हा पटवर्धन काकू म्हणतात की वेदांत, अरे नंदिनी साधीसुधी मुलगी नाही आहे. तू जेव्हा इथे नव्हतास ना, तेव्हा नंदिनीने मुलीसारखी आमची काळजी घेतली रे. खूप सांभाळले तिने आम्हाला. कधी कधी तर बरं नसल्यानंतर ती घरी येऊन सुद्धा आम्हाला बघून जायची. नाहीतर आनंद निवासमध्ये आम्ही गेल्यानंतर स्वतःच्या आईवडिलांप्रमाणे ती आमची काळजी घ्यायची. तेव्हा प्रेक्षकांनो, पटवर्धन काकू म्हणतात, अरे हा हार काय? तू याच्यासारखा दुसरा हार माझ्यासाठी खरेदी करशील ना? करशील ना बाळा? पण हा हार त्यांच्यासाठी जर इतका महत्त्वाचा असेल, त्यांच्या आजीचा हार असेल, तर याच्यामध्ये त्यांच्या आजीचा आशीर्वाद आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तू एक काम कर, हा हार नंदिनीला दे ना बाळा. आणि तसंही कुणाची तरी वस्तू जी त्यांच्या इतक्या जवळची आहे, ती मी गळ्यामध्ये मिरवून काय करू? कुणाच्या तरी चेहऱ्यावरचं हसू जर या हारामुळे निघून गेलं असेल,
तर हा हार मी गळ्यामध्ये मिरवला तरी त्याची शोभा वाढणार आहे का? तू एक काम कर वेदांत, हा हार नंदिनीला परत कर आणि हवं तर याच डिझाईनचा हार तू माझ्यासाठी बनव. तुझ्यासाठी ती गोष्ट सोपी आहे, पण नंदिनीसाठी नाही. ती जर बनवायला गेली असती, तर कधीच तिने या हारासारखा हार बनवला असता आणि घरच्या लोकांना दिला असता ना. पण या हारामध्ये जी माया आहे, तिच्या आजीच्या मायेची जी ऊब आहे, ती त्या नवीन बनवलेल्या हारामध्ये नसेल. आपल्याला या हाराचं एवढं मोल वाटणार नाही, जेवढं त्या लोकांना वाटत असेल. तेव्हा वेदांत, हा हार तू नंदिनीला दे आणि तिला म्हणावं असाच हार तू माझ्यासाठी बनवून दे. मग तर चालेल ना? तेव्हा इथे वेदांत म्हणतो ठीक आहे. तेव्हा इथे वेदांत आता नंदिनीला बाहेर जाऊन थांबवतो आणि म्हणतो, "एक मिनिट नंदिनी थांब. आई तुला बोलावते." तेव्हा इथे पटवर्धन काकू येतात आणि नंदिनीला म्हणतात, की "नंदिनी हा हार घेऊन जा. अगं तसंही तू आमच्यासाठी खूप काही केलेस गं." वेदांत, मी तुला ज्या नंदिनीबद्दल सांगायचे ना, ती हीच नंदिनी आहे, जी आमची काळजी घेत होती. तेव्हा इथे वेदांत म्हणतो, की "नंदिनी सॉरी, मला त्याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं." तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, नाही, मी जे काही केलं ते मी माझं कर्तव्य समजते आणि आजी-आजोबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत, म्हणून मी केलं होतं. तेव्हा मला माहितीसुद्धा नव्हतं, की तुम्ही त्यांचा मुलगा आहात म्हणून." तेव्हा इथे पटवर्धन काकू म्हणतात, की "हार तू घे आणि हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. सेम या हारासारखा मी नवीन हार बनवून घेईन. मग तर चालेल ना?" तेव्हा इथे नंदिनी म्हणते, "ठीक आहे काकू, थँक सो मच. तुम्ही स्वतःहून हा हार दिलात म्हणून. नाहीतर मी तुमच्याकडून तो कधीच मागितला नसता." आधी ती नको नको म्हणत असते, पण पटवर्धन काकांनी खूपच प्रेमाने तो हार आता नंदिनीला दिलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, "काकू, मी हा हार तेव्हाच घेईन, जेव्हा तुम्ही या हारासारखा दुसरा हार माझ्याकडून स्वीकाराल. तेव्हाच मी हा हार तुमच्याकडून घेईन. मग तर चालेल का?" तेव्हा इथे आता पटवर्धन काकू म्हणतात, की "जशी तुझी इच्छा." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीने तो हार घेतलेला असतो आणि ती आता सराफ यांच्याकडे जाऊन आजींसाठी सेम त्याच डिझाईनचा एक नवीन हार पटकन बनवून घेते आणि म्हणत असते, की "मला असाच हार हवा तुम्ही मला लवकरात लवकर बनवून द्याल का? तुमच्याकडे आज संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे." तेव्हा इथे नंदिनीच्या स्पेशल रिक्वेस्टवरून आता एक नवीन हार तयार केलेला असतो आणि तो हार आता नंदिनी पटवर्धन काकू यांच्या ॲड्रेसवरती पाठवायला सांगते आणि तेव्हा तिला तो हार त्यांना परत केल्याचा फार आनंद होत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी तो हार घेऊन आता घरी येते. सगळ्या देशमुखांना एकत्र बोलावते आणि जीवाकडे तो हार देते. आजीचा हार बघितल्यानंतर आपोआपच इथे आता जीवाच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेलं असतं आणि तेव्हा जीवा तो हार घेतो आणि आपली नजर खाली करूनच आपल्या वडिलांच्या हातामध्ये देतो. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, की शेवटीला नंदिनीने करून दाखवलं. हा हार परत तिने आणलाच आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा आपल्या वडिलांची पाय धरून माफी मागतो आणि म्हणतो, "पुन्हा माझ्याकडून ही चूक होणार नाही. हा हार तुमच्याकडेच ठेवा बाबा. मला याची व्यवस्थित देखभाल करता नाही आली." तेव्हा विक्रम काका जीवाला मिठी मारतात आणि म्हणत असतात, की "नको वाईट वाटून घेऊ. तुझ्याकडून चूक झाली, पण ती चूक तू सुधारलीस आणि नंदिनीने तुझी मदत केली." त्यामुळे इथे आता विक्रम काकांनी जीवाला माफ केलेलं असतं, त्याला प्रेमाने मिठी मारलेली असते आणि विक्रम काका म्हणतात, की "तुला फक्त मला जाणीव करून द्यायची होती, की काम करून, कष्ट काबाड करून ज्या गोष्टी आपण कमावलेल्या असतात, तेव्हा ज्या गोष्टी आपल्या हातातून निसटून जातात ना, त्या आपल्या हातामध्ये उरत नाही, तेव्हा किती दुःख होतं, किती वाईट वाटतं ना, याची मला फक्त तुला जाणीव करून द्यायची होती जीवा." आणि बघितलंस, किती कष्ट काबड करून आपण काही गोष्टी कमावलेल्या असतात. लोकांना फक्त वाटत असतं, की या लोकांकडे किती पैसा आहे, किती श्रीमंत आहेत. पण त्यामागे केलेली मेहनत त्यांना दिसत नसते. कष्ट काबाड त्यांना दिसत नसतात. आणि म्हणून मी तुला दाखवून दिलं, की इथे कष्ट कर. बघ कसं वाटतं जेव्हा आपण कष्टाने, मेहनतीने पैसा कमवतो आणि तो असा हातातून निघून जातो. तेव्हा इथे आता विक्रम काका म्हणतात, की "उद्यापासून तुला नोकरीवरती यायची गरज नाही आहे. उद्यापासून तू तुझ्या नवीन प्रेझेंटेशनला सुरुवात कर आणि तू तुझ्या बिझनेसची तयारी कर. मी तुला फंडिंग करेन, मी इन्व्हेस्टर शोधेन," असं विक्रम काकांनी सांगितलेलं असतं. तेव्हा इथे पार्थलासुद्धा खूपच जास्त आनंद होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, हार परत आलेला असतो. इथे मानी काकू, विक्रम सगळेजणच खूप खुश असतात. वसू आणि रम्या या दोघींना नंदिनी म्हणते, "बघितलं ना, हार मी परत घेऊन आले की नाही? तुम्हाला म्हणाले होते ना, नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. माझ्या जीवांच्या चेहऱ्यावरचं हसू आणलं की नाही परत आणि त्यांना त्यांचा मान-सन्मान परत मिळवून दिला की नाही?" तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा खूपच जास्त खुश झालेला असतो.
विक्रम काका म्हणतात की प्रेझेंटेशन परत बनवायला घे, काही मदत लागली तर माझी आणि पारची मदतसुद्धा घे. तेव्हा इथे मदत घेतल्यामुळे कुणी लहान होत नाही. जेव्हा आपण शिकायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या गुरूंचं ऐकलं, आपल्या इथे भावाचं वडिलांचं ऐकलं तर माणूस छोटा होत नाही, असं विक्रम काका म्हणतात. तेव्हा इथे आता जीवाला माफ केल्यानंतर आजीचा हार परत आल्यानंतर सगळेजण खुश असतात. तेव्हा इथे नंदिनीने आता पाणीपुरी बनवलेली असते आणि जीवा, नंदिनी, काव्य आणि पार्थ हे चौघेजण आता पाणीपुरीची पार्टी करत असतात. नंदिनी म्हणत असते, बघूया जास्तीत जास्त लवकर कोण पाणीपुरी खातं ते. सगळ्यांनी इथे वाटण्या करून घेतलेल्या असतात आणि एका मिनिटामध्ये कोण किती पाणीपुरी खातं हे काउंट करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा, पार सगळेजण खूपच धम्माल करत असतात. तर इथे सगळेजण हॅपी असल्यामुळे, नंदिनीने दिलेला शब्द पूर्ण केल्यामुळे इथे आता सगळेजण छान आता पाणीपुरी पार्टी ही एन्जॉय करत असतात. तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे आता जीवाच्या चेहऱ्यावरील हरवलेलं हसू परत आणण्यासाठी नंदिनीने खूपच जास्त प्रयत्न केलेले असतात.